कोल्हापूर ते पुणे वंदे भारत रेल्वे आज धावली आहे। मिरजेत पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं, तर सांगली रेल्वे स्टेशनवर नागरिक जागृती मंचच्या वतीने स्वागत करण्यात आलं। यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी सांगली ते कराड दरम्यान प्रवास करत संपर्क क्रांती एक्सप्रेसला सांगली थांबा मिळावा आणि कोल्हापूर विमानतळ तातडीने व्हावे या आशयाचे फलक झळकावले। दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सांगली स्थानकात दाखल होताच भाजप नेत्यांचे फोटो सेशनसाठी मोठी झुंबड उडाली। सांगलीला लांब पल्ल्याच्या गाड्या मिळाव्यात आणि सांगलीला थांबा मिळावा यासाठी नागरिक जागृती मंचच्या वतीने आंदोलने पाठपुरावा केला। त्यामुळे हुबळी पुणे व कोल्हापूर पुणे ही वंदे भारत ट्रेन सुरू झाली आहे। सांगलीत सायंकाळी या ट्रेनचं स्वागत फटाक्यांच्या माळा आणि शोभेच्या दारूनं झालं। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि खासदार विशाल पाटील यांचा आभार व्यक्त केले। सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कोल्हापूर ते मुंबई आणि गोवा पुणे वंदे भारत ट्रेन सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच मंचच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगली ते कराड प्रवास केलाय। चंदीगड यशवंतपूर संपर्क क्रांती गाडीचा थांबा सांगलीला मिळावा, कोल्हापूर विमानतळ व्हावे, सांगली मिरजेत एम्स हॉस्पिटल, सांगलीचे स्मार्ट सिटी अशा आशयाचे बोर्ड ट्रेनमध्ये फलक लावण्यात आले। यावेळी ट्रेनचे चालक आणि रेल्वेचे अधिकाऱ्यांना सांगलीच्या परंपरेप्रमाणे हळद, बेदाणे आणि भडंग भेट देण्यात आले। जिल्ह्यात सणासुदीच्या दिवसात बहुतांशी रुग्ण तापाने फणफणत आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत 194 डेंग्यूचे रुग्ण आढळलेत। ग्रामीण भागात आतापर्यंत 63, तर सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात 126 रुग्ण आढळलेत। जिल्ह्याच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात डेंग्यूचा अधिक धोका असल्याचं वाढत्या रुग्णसंख्येवरून दिसून येते। गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन कधी पाऊस असं वातावरण आहे। यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले, त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखील वाढू लागलाय। एडिस इजिप्ती या प्रजातीच्या डासाच्या मादीद्वारे डेंग्यूचा संसर्ग प्रसरतो। हे डास चिकुनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूच्या संक्रमणास देखील कारणीभूत ठरत आहेत। जिल्ह्यात 194 रुग्ण आढळलेत। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात केवळ 63 रुग्ण आढळलेत, तर मिरज तालुक्यात 22, कवठेमंकाळ तालुक्यात 12, कडेगाव तालुक्यात 9, तासगाव तालुक्यात 5, जत तालुक्यात 3, आटपाडी आणि खानापूर तालुक्यात प्रत्येकी 2 डेंग्यूचा रुग्ण आढळला आहे। शहरी भागात 5, तर सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक 126 रुग्णांची नोंद आहे। गाव आणि शहरी भागात रुग्ण वाढल्याने डेंग्यूला रोखण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झालाय। टायर, फुटके, कॅन, डबे यांची योग्य रीतीने विल्हेवाट लावून त्यात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। घराभोवती अथवा परिसरात पाणी साचून देऊ नये। घरगुती पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून कोरडा दिवस पाळावा अशा सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या। केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवली असून या गळीत हंगामात सिरप आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवर भर देणार असल्याची घोषणा राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी केली आहे। राजाराम बापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून पूर्वीसारखी ऊस उत्पादक सभासदांना दुर्धर आजार तसेच आरआयटीत शिक्षण घेणाऱ्या सभासदांच्या मुलामुलींना आर्थिक सहाय्य सुरू करत असल्याची माहितीही त्यांनी दिली। राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 55व्या वार्षिक सभेत ते बोलत होते। माजी मंत्री जयंत पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष PR पाटील, राजाराम बापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, दूध संघाचे अध्यक्ष नेताजी पाटील, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते। माजी मंत्री जयंत पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद करत मार्गदर्शन केलं। प्रतीक पाटील म्हणाले, आपण पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प उभा केलाय, त्यापासून विजेची मोठी बचत होणार आहे। टाकाऊ प्रेसमड पासून गॅस निर्मितीही करणार आहोत। देशात 320 लाख मेट्रिक टन साखरेची निर्मिती झाली असून देशात 290 लाख टन साखरेची मागणी आहे। उत्पादनापेक्षा मागणी कमी असल्याने साखरेस दर मिळण्यात अडचणी येत असल्याचंही ते म्हणाले। आटपाडी येथील सोनारांना गंडा घालणाऱ्या टोळीकडून सांगलीतील एका व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करत 5 किलो 64 ग्राम 940 मिली सोन्याचे दागिने लंपास करत तब्बल 3,69,97,596 रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय। सदर फसवणुकीची घटना ही 31 जुलै 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली आहे। या प्रकरणी महेश्वर कांतेश्वर जवळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या 4 बंगाली कामगारांविरोधात गुन्हा दाखल केलाय। गौतम गोपाल दास, रुमा गौतम दास, सौरभ गौतम दास, सुबा उर्फ सुबो गोविंद दास अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। दरम्यान संशयित यांनी काही दिवसांपूर्वीच आटपाडीतील सोनारांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं होतं। त्यामध्ये काही जणांना अटक केली आहे। फिर्यादी महेश्वर जवळे यांचे शहरातील सराफकट्टा येथे सोमेश्वर ज्वेलर्स आणि सोमेश्वर गोल्ड या नावाने सराफी दुकाने, या दोन्ही दुकानातून संशयित गौतम गोपाल दास हा गेल्या 10 वर्षांपासून जवळे यांनी दिलेले सोन्याचे दागिने इनामदारीने तयार करून आणून देत
देत होता। संशयित दास याने जवळे यांचा विश्वास संपादन करून जवळे यांनी तयार करण्यासाठी दिलेल्या दागिन्यांचा अपहार करून संशयित गौतम दास, त्याची पत्नी रुमा दास आणि त्याचा भाऊ सौरभ दास, सुभा गोविंद दास यांनी जवळे आणि त्यांच्या भावाकडून वेळोवेळी 5 किलो 64 ग्रॅम 940 मिली वजनाचे 3,69,97,596 रुपये किमतीचे दागिने घेऊन त्याचे नवीन दागिने तयार करून पॉलिश करून दुरुस्त करून देतो, तसेच चोख सोने खरेदी करून त्याचे पैसे देतो असे सांगून सोन्याचे दागिने घेतले। दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नवीन दागिने आणि चोख सोने न देता ते पळून गेलेत। हद्दपार असतानाही विनापरवाना देशी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या प्रशांत उर्फ चिंगळ्या विजय गायकवाड या स्विटा पोलिसांच्या पथकाने अटक केली। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या। या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक आणि पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी हद्दपार असलेला प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड हा नेवरी रस्त्याने विटा शहराकडे येत असल्याची माहिती पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल उत्तम माळी आणि प्रमोद साखरपे यांना मिळाली होती। पथक पेट्रोलिंग करत असताना सिद्धिविनायक सृष्टी कमानीजवळ हद्दपार असलेला प्रशांत उर्फ चिंगळ्या गायकवाड हा दिसला। समोरून पोलीस आल्याचं पाहून तो पळू लागला। यावेळी गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रशांत उर्फ चिंगळ्याला पाठला करून शिताफीने पकडले। त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात एक लाकडी तपकिरी रंगाची ग्रीप असलेली देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले। देशी बनावटीचं पिस्टल आणि एक जिवंत काडतूस बाळगण्याबाबत त्याच्याकडे परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता त्याने याबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचं कबूल केलं। दरम्यान प्रशांत उर्फ चिंगळ्या विजय गायकवाड यास अटक करण्यात आली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी निमित्त भल्या मोठ्या स्वागत कमानी उभारण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या मिरजेत आता 2 शिवसेनेच्या कमानी लक्षवेधी ठरत आहेत। मिरजेतील मार्केट चौकात शिवसेना शिंदे आणि उद्धव ठाकरे गटाच्या स्वागत कमानी आमने सामने उभ्या राहिल्यात। शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कमानीवर सरकारच्या अपयशाचं चित्रण आणि संदेश आहेत, तर शिवसेना शिंदे गटाच्या कमानीवर एकनाथ शिंदे 2024ला पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असा मजकूर आणि त्यासोबतच शिवसेना नेत्यांच्या फोटोंचा समावेश आहे। या दोन्ही कमानी अंदाजे 50 ते 60 फूट उंचीच्या असल्याने या कमानी लक्षवेधी ठरल्यात। याचबरोबर 1920 सालची लक्ष्मी मार्केटची ऐतिहासिक इमारत वाचवा असा संदेश देणारी स्वागत कमान एकता गणेशोत्सव मंडळाने उभारली। यांसह 12 स्वागत कमानी संपूर्ण मिरवणूक आणि विसर्जन मार्गावर उभा करण्यात आल्या आहेत। सांगलीत असाही एक बाप्पा आहे ज्याची प्राणप्रतिष्ठापना दशमीला केली जाते। तब्बल 125 वर्षांची समृद्ध परंपरा असलेल्या गावभाग येथील सांभारे गणपती मात्र दशमीला विराजमान होतो। सांगली संस्थानचे राजवैद्य आबासाहेब सांभारे यांच्या 4थ्या पिढीने आजही ही परंपरा कायम ठेवली आहे। सन 1952 मध्ये या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला ब्रेक लागला, पण पुन्हा 70 वर्षांनी यंदा उद्या म्हणजेच अनंत चतुर्दशी दिवशी या गणपतीची मिरवणूक त्याच थाटात पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये निघणार आहे। सांगलीतील गावभागातील सांभारे गणपतीची प्रथेनुसार आजच्या दशमी दिवशी स्थापना करण्यात आली। सांभारे गणपती 12 फूट उंच आणि 9 फूट रुंदीचा आहे। ही संपूर्ण मूर्ती पांगरीच्या लाकडापासून बनवली आहे। तिचे वजन 1.5 टन इतके आहे। अतिशय सुरेख आणि डौलदार मूर्ती म्हणून सांभारे गणपती प्रसिद्ध आहे। 1899 सालापासून या गणेशाची स्थापना होते। या गणपतीचं विसर्जन केलं जात नाही। गणपतीसमोर यापूर्वी अनेक दिग्गज गायकांनी आराधना केल्याची परंपराही आहे। लता मंगेशकर यांच्यापासून अगदी उत्साद अल्दिया खान, अब्दुल करीम खान, मोगूबाई कुर्डीकर, कागलकर बुवा, दीनानाथ मंगेशकर अशा अनेक कलाकारांचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे या गणेशाची परंपरा पाहता सगळ्यांसाठीच हा बाप्पा आकर्षणाचा विषय आहे। 1952 पर्यंत गणपतीची मिरवणूक सुरू होती, परंतु त्यानंतर मिरवणूक मार्गावरील विजेचे खांब आणि तारा या मिरवणुकीस अडथळा ठरल्याने मिरवणुकीमध्ये खंड पडला होता। तो तब्बल 70 वर्षांनी यंदा मात्र या गणपतीच्या पूर्वीच्याच थाटामध्ये मिरवणूक निघणार आहे। त्यासाठीची जय्यत तयारी सांभारे यांच्या पिढीकडून सुरू आहे। सांगलीतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई होती। याची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या भागात पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करा असे आदेश पाणी पुरवठा विभागाला देण्यात आले आहेत। प्रभाग क्रमांक 10 मधील बाल हनुमान वडर कॉलनी, अप्पासाहेब पाटील नगर, टिंबर एरिया, भीमनगर तसेच नवीन वसाहत परिसरातील पाणी टंचाई या संदर्भात माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी पाणी पुरवठा अधिकारी आणि प्रशासनाला वारंवार निवेदन दिलं होतं, तरी देखील याची दखल घेतली जात नव्हती। या संदर्भात या भागातील नागरिकांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन दिलं,
व्यवस्थापन, पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबतचे आदेश पाणी पुरवठा विभागाला दिले. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाचे विशेष अधिकारी सुनील पाटील, अभियंता मुलानी तसेच सतीश माळी यांनी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोके यांच्या समवेत टंचाईग्रस्त भागातील नागरिकांशी संपर्क साधून माहिती घेतली. पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून काही दिवसात समस्येचं निवारण करण्यात येईल अशी ग्वाही पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली. सहकार तपस्वी माजी खासदार स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या 103व्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि संचालक पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच काँग्रेस कमिटी आणि जिल्हा सहकार बोर्ड येथे देखील गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. स्वर्गीय गुलाबराव पाटील यांनी 14 वर्ष जिल्हा बँकेचे चेअरमन आणि 30 वर्ष संचालक म्हणून जिल्ह्यातील ग्रामीण भागात सहकार चळवळ मजबूत करून काँग्रेस पक्ष संघटना भक्कम केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आमदार, खासदार, सहकार क्षेत्रातील द्रष्टा, विचारवंत नेता म्हणून गुलाबराव पाटील यांचं कार्य नव्या पिढीला प्रेरणा देणार आहे. बँकेने त्यांच्या कार्याची स्मृती जागवून आज त्यांना अभिवादन केले. यावेळी संचालक पृथ्वीराज बाबा पाटील, रावसाहेब पाटील, JK बापू जाधव, जयाभाऊ नलावडे, नगरसेवक रज्जाक नाईक, फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, विजय घाडगे आदी जण उपस्थित होते. काँग्रेस कमिटीमध्ये गुलाबराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पृथ्वीराज पाटील यांनी अभिवादन केलं.